कसं लाल लाल टोमॅटो काढू का? हा बघा आला आला बोका आला बघा बघा. इथे बघा भाजी चवळीची. आपला वाघ्या शेरूचा बड्डे होऊन गेला 2 दिवसापूर्वी. राहू शकणार नाही पण काय कंट्रोल. काय जाम हा तो येत राहणार. तो पावसापर्यंत असतो तो. कलर यायला सुरुवात झाली काय? वातावरण कसं आहे ना ढगाळ. हे बघा नेहमीप्रमाणे धुकं. आमच्याकडे गेले 4 दिवस झाले असंच वातावरण चालू आहे. हा कुठे गेले? मला वाटलं पाणी घालतं का झाडांना. तू टॅमॅटो पिकलेले आहेत ते काढायचे काय? हा हे बघ हे लाल रंग बघा झाडावरतीच पिकवते. ते पुढचं तयार झालंय तिकडे. नाही झाडावरच पिकू दे असं म्हणते मी. हे बघा टोमॅटो लाल व्हायला सुरुवात झाली. ते ब्रह्मकमळाच्या रोप ह्याच्यामध्ये आले ना. हा शांत बस शेरू थांब जरा 1 मिनिट. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मागे बघा आमचं मिनी महाबळेश्वर ना. मिनी महाबळेश्वर मिनी लोणावळा आमचा छान असं मस्त असं धुका पडलाय. आज थोडीशी जरा घाई गडबड आहे सकाळी सकाळी. आज कुणाल आणि कुणालचे बाबा यांना की नाही बाहेर जायचं आहे. कुणालचं आपलं महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे ते दोघंजण जाणार आहेत. मला पण म्हणत होते की चला तू पण चल म्हणून, पण मी नाही म्हणाले की नको थोडीशी विश्रांती घरातल्या घरात करते. कारण बाहेर गेला की उन्हाचा भरपूर तडाखा असतो आणि मग नंतर आल्यानंतर मला खूप असं कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी त्यांना नाही सांगितलेलं आहे. कंटाळ्यामध्ये उन्हामुळे मला ना खूप त्रास होतो. त्याच्यामुळे बाहेर जायचं मी टाळते दुपारच्या वेळेस. म्हणजे आता जरी सकाळचं गेलं ना तरी येईपर्यंत आपल्याला दुपार होणार आहे आणि खूप असं कडाक्याचं ऊन असतं आणि मग नको होतं. मग आज संध्याकाळी आपल्याला पॅकिंग पण करायचे कारण सगळं मसाले वगैरे सगळे आणलेले आहेत. काल रात्री उशिरा जाऊन आम्ही मसाला आणलेला आहे. पडशील बाबू. हा बघा हा सुरुवात झाली शेरूची. पडशील ना खाली उतर. ऐकत नाही तो. आता दिवाळावर जाऊन बसतो. तर पॅकिंग वगैरे पण करायचं ना. पण ते आम्ही कसं संध्याकाळच्या टायमात घेतो. म्हणजे दिवसभराचे कामं आटपले का संध्याकाळी निवांत सगळं बसायचं आणि मग पटाटा पॅकिंग करून घ्यायची. त्यात पण थोडासा वेळ जातो असं. त्याच्यामुळे मी त्यांना नाही म्हणालेली आहे. त्यांना म्हणून तुम्हीच जा, मी थोडा आराम पण करेन. आराम कसला, घरातली जी काही छोटी मोठी कामं म्हणजे बाकी राहिलेलं आहेत ना ती म्हटलं करून घेईन. म्हणजे पुढे मग आपल्याला बरं पडेल. पुढची बॅच जेव्हा आपली तयार होईल ना, म्हणजे सुरुवात होईल मसाल्याची तयार करायला, ती पण करायची आपल्याला. ऑर्डर आहेत आपल्याकडे अजून. तर ह्या 3ऱ्या बॅचमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की सगळ्यांचे जे पार्सल आहेत ना ते वेळेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मसाला केलेला आहे आणि खूप जणांचा फीडबॅक आम्हाला आलेला आहे. म्हणजे आत्ता जी 3री बॅच गेली ना, म्हणजे मला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज केलेले आहेत आणि फोटो वगैरे काढतात ना ते पण पाठवलेलं आहे की खूप छान आवडलं आहे त्यांना. असं 2 प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे. एक मीडियम, जे तिखट खात नाहीत ना त्यांनी मीडियम घ्या आणि ज्यांना भरपूर तिखट आवडतं, खूप स्पायसी आवडतं त्यांनी स्पेशल मालवणी मसाला घ्या असं मी आग्रहाने सगळ्यांना सांगेल. डाएट करतात आणि खूप असं ज्यांना पोटाला त्रास वगैरे होतो ना, तिखट सहन होत नाही, त्यांनी मीडियम घ्या. तो इतका पण तिखट नाही आहे असं मी सांगेन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला आता चालली घरामध्ये. थोडीशी मिरची मी आता ना साफ करून घेतली सकाळी उठल्या उठल्या. 2 प्रकारची आपल्याला मच्छी मसाला बनवायचा आहे. मला भरपूर अशा ताईंच्या कमेंट्स आले की ताई मच्छी मसाला पण बनव. तो पण बनवायचा आहे, पण हे 2 मसाले बनवायचे बाकी होते ना त्याच्यामुळे मग तो थोडा साईडला ठेवला होता. आता माहिती काय झालं, थोडंसं साफ करून घेतलं. म्हणजे ऑर्डर आहे मच्छी मसाल्याची, त्याच्यामुळे मी तयार केला आहे. जर कोणाला हवा असेल मच्छी मसाला तर ऑर्डर करा किंवा मेसेज करा मला फोनमध्ये. तुम्हाला मी सांगेन कसं काय आहे ते. आत्ता मी चालली किचनमध्ये सगळ्याची चपाती भाजी करते कारण ह्या दोघांना नाश्ता करून मला पाठवायचं आहे. तर चपाती भाजी पटकन बनेल आणि म्हटलं दुपारच्या जेवणामध्ये पण होऊन जाईल ना. म्हणजे कुकर विकर सगळं लावून घेते. म्हणजे दुपारी थोडंसं काम आहे मला. वड्यांचं पीठ तयार करायचं आपल्या ऑर्डरचं, त्याच्यामुळे ते आता मी
सगळं रेडी करून घेणार आहे, भाजून भिजून घेणार आहे. आणि मग दिवसभर थंड झालं. आज काय लाईटीचं काय खरं नाही, थंड ना, लाईट जाईलच आज ना, सोमवार आहे आज. त्याच्यामुळे आज म्हणजे आता भाजून घेईन मी, मग दिवसभर थंड होईल आणि मग रात्री लाईट येईल ना त्यावेळेस मग चक्की लावीन. मग आपल्या वड्याचं पीठ की नाही रेडी होईल आणि पॅकिंग कसं उद्याला होऊन जाईल. मग अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग मी केलेलं आहे. असं काय चाललं आहे, कुणाच्या पण झाडांमध्ये चाललेलं आहे थोडंसं. आता इथे पण बागेतलं पण करायचं काम सुरू आहे, बागेतलं काम. पण आत्ता म्हणजे असा विचार केला की 1-2 दिवसाने बागेमध्ये पण द्यावे लागतील. त्याच्यामुळे झाडलोट वगैरे काय काय आहे ना, पालापाचोळा भरपूर जमा झाले आपल्या बागेमध्ये. ती सागाची पानं आहेत ना, भरपूर असे गळतात ना, त्याच्यामुळे. तरी काल ना इकडचं मी थोडंसं साफ केलं. आता बघू कधी होतं आहे ते. काय लिंबाचं झाड उपसायचं चाललं आहे ते बघा. नेहमीप्रमाणे आपले शेरू शेट वरती जाऊन बसलेले आहेत. वाघ्या शेट खेळायला गेलेले आहेत. हे जाऊन फिरून बिरून आलेले आहेत. सकाळी माझ्या जोडीला तुटून बसले होते 6 वाजता मिरची साफ करायला. बोके 2. धुकं बघ कसं पसरतंय वाऱ्याने. लिंबाच्या झाडाची मशागत चालले. त्याला पाणी घातलं ना त्याशी पाईपला, तेव्हा पाणी घालायला हवं. हां अच्छा, हां हां. ते हे टाक ना, मुंग्या आहेत तर. हां, कढीपत्त्याचं झाडांना पाणी कधी घालायचं, कधी लावलेलं आपण? मला वाटतं बुधवारी काहीतरी लावलेलं ना. हां, बुधवारीच लावलेलं. मला वाटतं 1-2 दिवस आहेत अजून. चला तुम्हाला मी आता टोमॅटो दाखवते. आपल्या बागेतला पिकलेला टोमॅटो दाखवते पहिला. हे काय सकाळी सकाळी मेसेज आला, आवाज बघ ती, बापरे. हे बघा, हे 2 टोमॅटो आहेत ना, ते अजून काय तयार नाही झालेले आहेत. पण तुम्हाला मी तयार झालेला टोमॅटो दाखवते. तो पुढच्या साईडला आहे. तो आता मी काढून घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते पटकन. धुक्याचं राज्य सध्या आमच्याकडे. हंडे नेऊन ठेवलेत बघा, पाण्याची गाडी येणार आहे, ते मला घासायचेत. जरा आधी पहिला घरातलं करते आणि मग अरे देवा, पक्ष्यांना मी डिस्टर्ब केलं. पक्षी दाणे टिपायला आले होते बघा. आणि टोमॅटो तुम्हाला दाखवते. हे बघा, हे ब्रह्मकमळाचं रोप आहे ना, त्याच्यामध्ये आपोआप टोमॅटोचं बी रुजलं होतं. आणि मग ते रोप कसं मोठं झालं. आम्ही काय ते रोप काढलं नाही, म्हटलं राहू देत, वाढतंय ना वाढू दे असा विचार केला आणि ठेवलं तसंच. आणि त्याला फुलं येऊन टोमॅटोसुद्धा धरलेली आहेत. हे बघा कसं लाल लाल टोमॅटो. काढू का? हां, हे बघा मस्त वाटतं ना. बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली की ताई कच्च्या टोमॅटोची चटणी बनते, भाजी करते, पण आमच्याकडे आवडत नाही भाजी वगैरे टोमॅटोची. म्हणजे मला आवडते पण ह्या लोकांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी केलं नाही. पण मी माझ्यासाठी बनवीन भाकरी बरोबर खायला. बघा किती मस्त. आणि नवीन नवीन फुलं पण येतात. आहे ना, म्हटलं राहू दे, कशाला काढायचं, झाडांचं नुकसान करायचं. असं सगळा प्रकार आहे. बघा इथे पण बघा आता यायला सुरुवात झालेली. टोमॅटो पुदिना बघा आपला किती झाला आहे तो. जरा म्हटलं बागेमध्ये फिरूया. कामं काय आपले नेहमीचेच आहेत, कामं काय संपणार नाही. मोगरा बघा आता फुलतो रोज मोगरा. पण मी सध्या त्या मसाल्याच्या याच्यामध्ये बिझी असल्यामुळे तुम्हाला काय दाखवलं नाही. बघा अशा प्रकारे मोगरा फुलायला पण सुरुवात झालेली आहे. आता मोगऱ्याचा बहर आहे सध्या आपल्या बागेमध्ये. चाफा आता कमी फुलतो, म्हणजे एखाद असला तर, नाही तर नाही. हे बघा गुलाबाला पण असं ऊन बिन लागतं ना आता. चला आता मी वांग्याचं रोप दाखवते. हे जे वांग्याचं रोप आहे ना, ते बघा एकदम म्हणजे मरण्याच्या अवस्थेमध्ये होतं. त्याला मी पूर्ण कटिंग बिटिंग केलं होतं. आणि हे बघा आता वांगं धरले, छानपैकी वाढले. रान बघा, हे आपण झाडासाठी पाणी घालतो आणि ते रान वाढतं. हे आपलं खूप जुनं वांग्याचं रोप आहे. आता नवीन पण आलेले आहेत, त्याला पण फुलं धरतील. आता वांग्याची भाजी खायला मिळेल. झालं बघा, अशी सेवा करायची. हे पण सगळं करायचे काम हळूहळू करूया सगळं. हे बघा, ही माती सगळी पसरवायची, तिकडं तिकडं झाडांमध्ये पण टाकायचे. बघू आता कधी होतंय. वाघ्या कुठं गेला काय माहिती, कुठंतरी लांब गेला वाटतं. वाघ्या आपला कधीचा गेला आहे, झाला अर्धा तास झाला. आता मी चालले किचनमध्ये भाजी चपाती करायचे. म्हणजे नाश्ता वगैरे बनवत राहिली ना वेळ जाईल, त्याच्यामुळे सरळ भाजी चपातीच करते. दोघंजण खाऊन जातील. चवळी रात्री भिजवलं आहे, सफेद चवळी, आणि चपाती करूया. चला तुम्हाला मी दाखवते भिजवलेली.
आणि त्यात हा टॉमॅटो टाकूया. आता हा कसा म्हणजे थोडासा कच्चा दिसतो, पण ठीक आहे म्हटलं, आपल्या बागेतला पहिला टॉमॅटो आहे ना, तर टाकूया भाजीमध्ये. हे बघा, हे मसाले काल रात्री उशिरा आणलेले आहेत, 10:30-11 वाजता. ते आता रात्रभर खुर्ले करून ठेवले होते आणि त्याच्यावर जसं कपडा टाकला होता थंड होण्यासाठी. थंड होणं पण गरजेचं असतं. आत्ता बघा थंड झालेलं आहे. आता मी ते व्यवस्थित त्यांना बांधून ठेवते. आणि ते बघा ती पिशवी आहे ना, ते जाड निघतं ना, राप म्हणतात, ते वेगळं असं ठेवलेलं आहे. आणि हे कोळत्याचं पीठ आहे, हे पण मी रात्रीच ताजं दळलं आहे. हे बघा 2 डब्यांमध्ये. ते पण गरम होतं ना, त्याच्यामुळे असं खुल्लं ठेवलं होतं. असं झाकून ठेवावं लागतं रात्रभर. आता हे बंद करून ठेवते, आता सुगंध निघून जायला नको ना. हा बघा, हा पण मसाला आहे, हा स्पेशल मसाला आहे आपला. 7 किलो स्पेशल मसाला आहे हा. आणि अजून पण म्हणजे कमीच पडणार आहे मला, पुन्हा तो बनवायला लागणार आहे, कारण भरपूर आता ऑर्डर आलेले आहेत काल स्पेशल मसाल्यासाठी. आणि ह्याचा पण हा जवळजवळ 20 किलो आहे ना. हा मीडियम किती किलो आहे हा मसाला? 20 किलो हा मसाला आहे मीडियमचा. हा पण सगळा ऑर्डरचा मसाला आहे. ते आता व्यवस्थित मी ना बांधून ठेवते, कारण तो वास जो आहे ना, सुगंध जो आहे ना, तो जायला नको, त्याच्यामुळे व्यवस्थित बांधून ठेवायचं. घरात नाही तो उडी मारतोय. हा बघा, हा बघा, आला बोका आला बघा. बघा बघा कसा खेळायचा ह्याच्यामध्ये आहे दादाबरोबर. कुणाला त्याला पाणी दे प्यायला पहिला. कुणाल कुठे गेला बाबू तू कुठं गेलेला माझा बछडा? आता मी ह्याच्याशी बोलते ना, तिकडे शेरूचा जीव वर खाली होतोय. ए पोऱ्या, तर ह्याला पहिला पाणी देते पियायला. पाणी पियायला लबाड पोरं. पाणी प्यायचं, पाणी प्यायचं. थांब पाणी आणते मी भरून. कुठे गेलेला तू? कुठे गेलेला तू? कुठे गेलेला लबाड? ए लबाड. तर चपात्या करायला बघा सुरुवात केली आहे. लाईट कधी पण जाईल आमच्याकडे, त्याच्यामुळे थोडीशी घाई. इथे बघा भाजी चवळीची, चवळी बटाटा शेंग ह्याची भाजी, आणि ह्याच्यामध्ये भात पण लावून झालं आहे. आणि इथे कालवण केलेलं आहे भातावरती. हे बघा, आता चपात्या 1-2-4 बाकी आहे, तर पटकन करून घेते की झालं जेवणाचं काम. त्यांना पण जायचं आहे ना दोघांना, त्याच्यामुळे थोडीशी घाई. कुणाला घे तू खायला, कुणाला तर नाश्ता आहे. दुपार होईल नाही यायला तुम्हाला, लेट होणार आहे. आणि ऊन बघा, अजून ऊन नाही आलेलं आहे. मला मिरची घालायची सुकत, पण उन्हाचा काही पत्ता नाही अजून. ते कलर ह्याचा लागलाय नाही, कसला रे ड्रेसचा कसला कलर लागलाय. ठीक आहे जाऊ दे, चला बसा. फोन घेतला, नाश्ता इष्टा केला दोघांनी. आता निघालेत दोघं जण. पाण्याची बाटली घेतली ना, ऊन लय आता बाबा, उन्हाचा तडाखा. काय झालं शेरू? कोण आलेलं? गुरं होती बघा, ती गुरं आलेली ना. म्हटलं आवाज कसला येतोय घंटीचा, तर शेरूने आपल्या पळवून लावला. त्याच्यामुळेच हा आडा बघा असं केलेला आहे. गुरांची आता जाम भीती, कारण उन्हाळा पण चालू झाला आहे आणि आपला आडा पण खाली गेलेला आहे ना. पण माझा शेरखान आहे ना, माझा शेरखान, माझा वाघ्या, हे दोघं जण असताना कसली भीती, हो की नाही शेरू? चला घरात, चला चला. झोपलेला पोर माझा, आवाज ऐकून उठला. चलो 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 चलो. माझं बछडे छानही बछडे आहेत. तर वाघ्या पण मागे बोंबटतोय आवाजाने. मी आपली जरा आराम करत होती. हा बघा फॅन चालू आहे, म्हटलं जरा पडते, पण त्या आवाजामुळे मी उठली. जा. आपल्या वाघ्या शेरूचा बड्डे होऊन गेला 2 दिवसापूर्वी, पण काय आणता नाही आलं आम्हाला. आता हे लोक गेले होते ना, तर येताना कणकवलीवरनं केक घेऊन आलेले आहेत. हवरे बघा दुपारच्या टायमाला आता केक खातात. जेवायला नको त्यांना, बघा कशा आवडीने खातात दोघं जण. काय शेरू, त्याला धीर नाही. त्यांनी बघितलं ना बॉक्स, अजिबात त्यांना धीर नाही. तुम्ही पण घ्या दोघांनी. आणि त्या समोर बघा 2 वस्तू आणलेल्या आहेत आपल्याकडे, तुम्हाला मी दाखवते काय आहे ते. बड्डे गिफ्ट
अजून दे जरा असं दोघांना. देतो तू खा आधी ते खा. हम्म. छान आहे. छानच आहे तो छानच आहे हे वाला घे हे त्यांना नाही द्यायचं. क्रीम वगैरे देऊ नका. कॅडबरीज असेल ते नाही द्यायचं. काय शेरू खाऊ आहे ना. आता गरमी होते म्हणून फॅन आम्ही चालू ठेवलेला आहे, कारण खूप आहे ना, म्हणजे फॅनशिवाय आपण राहू शकत नाही, त्याच्यामुळे थोडासा आवाज कॅप्चर होईल. आणि त्या ज्या वस्तू आहेत ना तुम्हाला मी नंतरला दाखवते. संध्याकाळी आपण देवपूजा करूया त्या वस्तूंची आणि मग तुम्हाला मी दाखवेन काय आहे ते. आपल्या व्यवसायासाठी आणलेल्या नवीन 2 वस्तू. वड्यांचं पीठ घेतलं आहे भाजायला. आमच्याकडे लाईट गेले त्याच्यामुळे जाम गरमी होते. आम्ही हैराण झालो आहे गरमीने. त्याच्यामुळे म्हटलं घरामध्ये गरमीमध्ये बसून राहण्यापेक्षा इथे बाहेर बसलेलं बरं. जरा वारा पण येतोय आणि म्हटलं एक काम पण आपलं होऊन जाईल. तर ही बघा ही सगळी तयारी वड्यांच्या पिठाची. हे सगळं काढून घेतलेलं आहे. गहू तांदूळ सगळं हे आणि हे गरम मसाले सर्व. कधी लाईट येते काय माहिती. 6 वाजल्याशिवाय येणार ना आज लाईट. नाही ना. आता दुपारी गेले ना लाईट हा, सकाळपासून. दुपारी 2-2:30च्या दरम्यान लाईट गेले. आज जरा उशिरा गेली पण जाम हैराण व्हायला झालं. सकाळी गेले तर काय वाटलं नसतं, पण हे आता दुपारी गेले ना जाम कळणार म्हणजे कशा उन्हाच्या टायमात गेले ना आता गरमी. जाम कंटाळा आला आम्हाला. मुंबईवरनं आपल्याला बघा आपले सबस्क्रायबर भेटायला आलेले आहेत. नाव सांगा ताई तुमचं. अश्विनी गिरकर, अश्विनी गिरकर त्यांचं नाव आहे आणि खूप रिटायर्ड PWD. अच्छा हे त्यांचे मिस्टर आहेत आणि हा त्यांचा मुलगा. त्याने फार्मिंगचं केलेलं आहे. कोणी मुलाने. अच्छा म्हणजे आवड आहे मग फार्मिंगचं. केलंय सगळं त्याला माहिती आहे. स्टॉक मार्केटमध्ये आता त्याने स्टॉक मार्केट ट्रेडिंगचं तो भरून करतो. सून पण आहे म्हणजे. तर आत्ता बघा आम्ही जरा 10 मिनटं निवांत बसलो दोघंजण आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पॅकिंग करायचे. म्हणजे तिसरी बॅच आपली मसाल्याची तयार झालेली आहे. थोडंसं जरा लेटच झाले कारण ह्या तिसऱ्या बॅचमध्ये मसाल्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे लेट झालं आणि करणारे आम्ही दोघंच जण त्याच्यामुळे. तर 2 वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत आपल्या व्यवसायासाठी. तुम्हाला दुपारी म्हणाली मी त्या तुम्हाला आता दाखवते. म्हणजे आता त्याची पूजा वगैरे करून घेतली, देवाजवळ ठेवलं होतं, हळद पिंजर वगैरे लावून झालेली आहे आणि आता कुणाच्या बाबांनी काढून घेतलेली आहे. तर पटकन तुम्हाला दाखवते. आता ह्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपलं जे काम आहे ना थोडंसं सोपं होणार आहे आणि त्याचं पटापट होणार आहे. त्याच्यामुळे बरं आहे. थोडीशी प्रगती झालेली आहे. तुम्हाला मागे म्हणाले की घ्यायच्याच वस्तू, तर म्हणजे खूप अशी अडचण व्हायची पॅकिंग वगैरे करताना. पण आता फायनली बघा आज ह्या वस्तू आलेल्या आहेत. कणकवलीमध्ये आम्हाला मिळाल्या ह्या वस्तू. दोघंजण सकाळी गेले होते तिकडनं घेऊन आलेल्या आहेत आणि भरपूर दुकानात शोधावी लागली पण चांगल्या वस्तू मिळाल्या आहेत. चला बघूया आपण. सध्या आपण बघा तो काटा दिसतो तुम्हाला, किचनचा काटा आहे तो, म्हणजे स्केल आहे ना ते. म्हणजे लहान लहान वस्तू वजन करायला खूप चांगला आहे तो, बेस्ट आहे तो. पण मिरची वगैरे वजन करायची असेल ना जास्त प्रमाणात तर आम्हाला खूप अडचण व्हायची. म्हणजे समजा एक 5 किलो 10 किलो त्या काट्यावरती बसायचं नाही ना, त्याच्यामुळे हा काटा खूप गरजेचा होता. तर हा एक काटा आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 10 किलोचं वजन होतं ना. 10 किलो आरामात. हां आणि हे बघा हे पॅकिंगचं ही मशीन मेन होती. इतके दिवस आम्ही ती स्टॅपलर पिन मारूनच सगळं आपलं केलं ना. आम्हाला थोडंसं वाईट वाटत होतं पण आमच्याकडे काही पर्याय म्हणजे नव्हतं. इथे काय ऑप्शन नव्हते. पैशाचा पण प्रॉब्लेम आणि मशीन पण इथे लगेच अवेलेबल होत नाही. हां आता ही मशीन मला कशी भेटली आज मी खूप दुकानात फिरल्यानंतर भेटले हो कणकवली. ना. आणि हे वजन काटा पण ना. हा खूप फिरलो ते एका रिपेरिंग मलाकडे गेलो. मग ते एका दुकानाचं नाव सांगितलं तिथे भेटेल. तिथे गेलो तिथे भेटली बा. आणि मी पण इथे घरात बसून आहे ना हे सगळे नंबर वगैरे काढले ऑनलाईन की कुठे ह्या वस्तू मिळतील ना, आणि त्याचे नंबर हे करून फोन बिन करून मग ह्यांना दोघांना कळवलं की अशा प्रकारे बघा तुम्ही इथे मिळेल म्हणून. त्या मालकाने मला फोन करून सांगितलं की ह्या दुकानात जा मशीन भेटेल. अच्छा इथेच भेटते बाकी कुठे भेटणार नाही. फायनली ही वस्तू आलेली आहे. खूप दिवस झाले आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय पण झालंय बघा. आता आपलं काम की नाही सोपं होऊन जाईल. आणि तो बघा आपला मसाला आता पॅकिंग करायची. हा चांगलं होईल. हा पण भीती असते म्हणजे मसाला थोडा लीक व्हायचं. हा ते त्याच्यामुळे मग आता कसं फायनली आम्ही बघा ही वस्तू घेतलेली. आता कसं व्यवस्थित होईल सगळं ना. पॅकिंगमध्ये पण हळूहळू आपण सुधारणा करूया. तर चला मग ताईनो आता आपली तिसरी बॅच मसाल्याची पॅकिंग करायला सुरुवात करणार आहे. आणि त्याच्यानंतर वड्यांचं पीठ आहे ना ते भाजून घेतलेलं ते आता नाही, आता थंड करत ठेवलं आहे मी. पूर्ण गार झाल्यानंतर रात्री ते दळून घेणार आणि मग उद्या सकाळी पॅकिंग होणार. ताज्या वस्तू सगळ्या तुम्हाला मिळतात आमच्याकडे. असं
रेडी करून मी काहीच ठेवत नाही. जशा तुमच्या ऑर्डर येतील त्याप्रमाणे सगळं रेडी केलं जातं आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा की नाही लेट होतं, बाकी काही नाही. पण सगळं तुम्हाला ताजं आणि चांगल्या क्वालिटीचं माल की नाही म्हणजे सामान जे आहे ना आम्ही वापरतो. त्याच्यामुळे थोडंसं जरा समजून घ्या, फक्त इतकंच सांगायचं मला. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.